नमस्कार मंडळी, मी आहे स्नेहा आणि माझं नाव सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्ही सगळे मला अजून ओळखत नाही जे माझा व्हिडिओ बघतायत. काही लोक ओळखतात, काही नाही ओळखत, कारण मी रिसेंटलीच व्हिडिओज बनवणं स्टार्ट केलं आहे. दिवाळीसाठी आम्हाला ना इंडियाला जायचं आहे, कारण ना लग्नानंतरची आमची पहिलीच दिवाळी आहे, त्यामुळे आम्ही घरच्यांसोबत साजरी करणार आहोत. त्यामुळे मला ना सगळी पॅकिंग वगैरे पण करायची होती आणि सोबतच मला घरातली थोडी कामं पण करायची होती, कारण भरपूर दिवसासाठी जायचं, त्यामुळे सगळं घर क्लीन वगैरे करून ठेवायचं आहे. त्यासाठी मी ना सगळ्यात पहिलं घरातली कामं आवरायला घेतली. त्याच्यानंतर ना हे फ्रीजमधलं सगळं काढून घेतलं, कारण भरपूर दिवस आम्ही नसणार, त्यामुळे इथे सगळं खराब होईल म्हणून सगळं मी भाज्या वगैरे काय असेल ते सगळं काढून घेतलं. आणि मी ना हे सगळे कडधान्य जे आहेत ना ते सगळे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण इथे खूप गरमी असते दुबईमध्ये, त्यामुळे ना मी इथे हे सगळं खराब होऊ नये म्हणून मी सगळं पिशव्यांमध्ये काढून पॅक करून ते फ्रीजमध्ये ठेवणार आहे. आणि हे बघा, हे कप आहे ना मला खूप आवडले होते, कारण जे स्टँड आहे ना ते खूप जास्त आवडलं म्हणून मी घेतले होते. आणि त्यानंतर मी सगळे मिरची मसाल्याचे पॅकेट डबे काय असतील ते सगळं फ्रीजमध्ये काढून ठेवलं, सगळं क्लीन करून ठेवलं. त्याच्यानंतर मग पिठाचा डबा वगैरे होता ते पण सगळं क्लीन करून घासून ठेवलं, कारण ना पीठ पण खराब होऊ नये म्हणून मी सगळं वापरूनच टाकलं होतं. वाटलं होतं मी इंडियात जाणार आहे, त्यामुळे मला इथे काही काम नसणार आहे दिवाळीचं, साफसफाई वगैरे सगळं. पण नंतर मला जेव्हा वेळेवर मी सगळं काढलं ना, त्याच्यानंतर मला कळलं की एवढं सगळं काम बाकी होतं. असं इथे जे टेन्शन कामाचं होतं ना, तेवढीच एक्साइटमेंट मला इंडियाला जाण्याची पण होती, कारण भरपूर महिन्यानंतर आम्ही इंडियाला जाणार होतो, सगळ्यांना भेटणार होतो. त्यातल्या त्यात एवढं चांगला दिवस होता की दिवाळीच्या वेळेला आम्ही सगळ्यांसोबत असणार आहे, सगळ्यांसोबत आम्ही दिवाळी साजरी करणार. खूप जास्त ते मला आनंद होत होता त्या गोष्टीचा. दरवर्षी मी दिवाळीला माझ्या आईवडिलांसोबत, भाऊ बहिणीसोबत त्यांच्यासोबतच असते, पण ह्या वर्षी थोडं वेगळं असणार आहे, कारण लग्नानंतर माझी पहिली दिवाळी आणि ती मी सासरी सेलिब्रेट करणार आहे. मुलींचं आयुष्य कसं असतं ना, लग्नानंतर त्यांच्या सगळ्या गोष्टी बदलून जातात, पण मुलांसाठी तसं काही नसतं. त्यांच्यासाठी सगळं सेमच असतं. लग्न झालं तरी ते आपल्या आईवडिलांच्याच घरी असतात आणि लग्न नाही झालं तरीसुद्धा करणार. ती दुनियाची रीतच आहे. त्याच्यानंतर सगळी क्लिनिंग झाली, मस्त वातावरण बाहेर झालं होतं आणि संध्याकाळ झाली म्हणून मस्त देवपूजा करून घेतली. तर आजचा दिवस भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.